तब्बल 12 वर्षांनंतर केरोसिनचे दर्शन. तालुक्यातील अनेक रेशन दुकानातून केरोसिन वाटप सुरू, मात्र स्टोव्ह झाले गायब. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील अनेक रेशन दुकानातून केरोसिनचे वाटप सुरू झाले असून कुची येथील स्वस्त धान्य दुकानातून शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्ड धारकांना केरोसिनचे वाटप सुरू झाले आहे. मात्र एकेकाळी प्रत्येक घरात वापरला जाणारा केरोसिनचा स्टोव्ह आता जवळपास दिसेनासा झाला आहे. LPG गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने बहुतांश घरातील केरोसिन स्टोव्ह वापरातून बाद झाले आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना मिळणाऱ्या केरोसिनचा नेमका उपयोग कशासाठी करायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरीही काही ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत केरोसिनचा वापर केला जात असल्याचे नागरिक सांगतात. शासनाकडून केरोसिनचे वाटप सुरू असले तरी बदलत्या जीवनशैलीमुळे केरोसिन स्टोव्ह मात्र आता इतिहास जमा होत असल्याचे चित्र अनेक गावातून पाहण्यास मिळत असून कायम केरोसिनचा पुरवठा सुरू झाल्यास परत केरोसिन स्टोव्हला मागणी वाढणार आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ.